रात्री मला स्वप्न लय घाण पडलं अरे. खरं? मुंबईच्या चौपाटीवर मी भीक मागतोय. हा? स्वप्न सुद्धा चांगली पडाना खाल्ली मला. भीक मागतोय, माणसं शिवाय देतात आणि माणसं मागं पाळतात. गणा तुला कसलं पडते? मला वय गणा मला बी स्वप्न पडतात बरं का. तुझ्या चौपाटीवर भीक मागत असतो ना, हा. त्या चौपाटीवर मी पुरींबर भेळ फुटाण खात असतो. आणि लय भारी नाट्यानगत पुरी. एक दिवशी काय झालं गणा माझ्या स्वप्नात, मी भेळ खात होतो आणि तू भीक मागायला. मी तोच भेळीचा कागद तुझ्या तोंडात फेकून मारला होता. मला लय राग तुझा आलता. जाळ केला तुझ्या वैर. म्हणजे तू भेळ खात होतोय आणि तो कागद उष्टा माझ्या तोंडावर फेकून आणला वैर. एवढा हलकट आहे वैर मी. म्हणे की नट्या माझ्या स्वप्नात येतात आणि बऱ्या नट्या तुला मिट्ट्या मारत नाही त्या. गणा मी काय तसला विचार करणारा माणूस नाही. मी लय सभ्य माणूस आहे तुला सांगतोय. आणि तुला खरं सांगू का, तू स्वप्नात बी भीक मागायला लागलाय आणि चालू आयुष्यात बी भीक मागायला लागलाय. तुला माहितीये का याचं कारण काय? कारण काय कारण असेल? कदाचित मी मागच्या जन्मी मोठा दानशूर असेल. काय गाणा सांगतोय गाणा, तू काय झालाय माहितीये का, गावातला तू सांग काम्या झालाय. सांग काम्या. कुणी बी यायचं गाणा, बटर घेऊन ये गाणा, तेल घेऊन ये गाणा, ही कर र. आणि गाणं लगेच चालला त्यांच्या माग. काय हो, काय आणायचंय? राहिलेले पैसे घेऊ का मला? राहिलेले पैसे घेऊ का मला? अरे संतांनी ह्यांनी काय सांगितले, करताल एखाद्या दिवशी यावा तर खचाल मेवा. होय. म्हणून मी